तर नमस्कार माझ्या भावांनो, तर आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. आपल्या इथं सोमवारपासून ते रविवारपर्यंत या आठवड्यांमध्ये कुणाला कुणाला एका एका वारी उपवास असतो. तसा मला मंगळवारी उपवास असतो, ते बी आपल्या हनुमान दादाचा. आणि मी उपवास धरला की कधी काय खताडानीसारखं खात बसत नसतो. कधी शाबू खाल्ला, भगर खाल्ली, ती सोडूनच दिले. फक्त मी उपवास धरला, मस्तपैकी आपल्या अर्धा डझन केळी घेतली, मस्तपैकी त्यासोबत आपण सफरचंद पण एक घेऊन टाकलं. म्हणजे कसं माहिती आहे का, उपवास धरल्यावर फक्त फळं ती खायची हो. मग तुम्ही शाबू खाल्ला आणि भगर खाल्ली, ती तर सगळ्यात जास्त जड अन्न असतं. मग ती जेव्हा आपल्याला पचणार कधी, मग उपवास धरून फायदाच काय सांगा बरं आपला. त्यामुळे फक्त उपवासा दिवशी फळच खायची. आता आपल्याला आठवड्यातनं एक दिवस तरी सुट्टी हवीच असते. सुट्टी नाही भेटली की आपण काम करतात का? तसं आपल्या बी ऑर्गन, आतमधल्या ऑर्गनला एक दिवस सुट्टी हवीच असते आठवड्यामधनं. आता तुम्ही म्हणता ना, आता तो फळं खायला लागला की, अहो म्हणलं फळं खाऊन उलट जास्त शुद्धीकरण होत असतं आपल्या आतमधलं. आणि हा फळं खाल्ल्यावर त्याला लगेच पचनक्रिया बी लगेच होऊन जाते त्यांची. त्यामुळे काय टेन्शन नाही. आपलं थोडं काम करायचं की लगेच त्याला आराम करायला लगेच टाईम भेटतंय की. आणि शाबू खाल्ला आणि भगर खाल्ली तर त्यांना दिवसभर लागतं मग ते पचन करायला. त्यामुळे शाबू भगर खायचंच नाही माहिती का उपवास दिवशी. उपवासा दिवशी आपलं मस्तपैकी फळं खायची, मस्तपैकी पाणी प्यायचं लय मोठं. आणि उपवासा दिवशी आपण उपवासच म्हणजे उपाशीच राहिलं पाहिजे. काय खाल्लं नाही पिल्लं पाहिजे. आणि संध्याकाळी गेल्यानंतर केलं की खदाड्यासारखं बकासूसारखं लय मोठं खायचं नाही. थोडं नॉर्मल खायचं. मग दिवसभर उपवास धरायला काय फायदा होत नाही. नॉर्मल खायचं, संध्याकाळी चांगली झोप येते. एक दिवस आपण मस्तपैकी पोट साफ ठेवलं का, मग आपल्याला आठवडाभर काय काम नसतंय बघा. आणि आपल्या आठवड्याची एकच दिवसामध्ये सगळी घाण काढून टाकायची बघा. सारखं सारखं घाण काढत बसायची नाही. बरोबर का नाही? तर विवेक तागडे ब्लॉग्समध्ये उपवासाची कहाणी कशी वाटली लवकर कमेंट करून सांगा. तर भेटू उद्या एका विवेक तागडे ब्लॉग्समध्ये. तर टाटा बाय.